आजही कष्ट करून आपलं पोट भरतात. म्हणजे त्यांचा तो बाप आणि त्यांचा देव त्यांच्या पाठीशी आहे ना म्हणून. कारण बाप होणं एवढं सोपं नाही. आम्ही आईचं जर विचारलं ना, सहज सांगतो आमची आई सर्वात श्रेष्ठ. आई सारखं दैवत नाही. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. पण बापाचं जर बघितलं ना तर कवींनी गोडवे गायले, पण बाप रेखाटला कसा? तापट व्यसनी मारझोड करणारा बाप आम्ही रेखाट. पण चांगले वडिलांचं काय? आई मला 1 रुपया दे ग म्हटलं की काय? आई मला 1 रुपया दे म्हटलं की आम्हाला आई लगेच आठवते की आईनं आम्हाला रुपया काढून दिला, म्हणून आम्हाला आई जवळची वाटू लागते. पण बाप दादापासून आली जी जमीन आहे ती तशीच जागेवर ठेवून तुमच्या आयुष्यभराच्या जेवणाची सोय करणारा तो बाप. काय अहो, रानात जर गेलं ना तर तुम्ही बघा, आम्हाला जर इकडे विराट कोहलीने जर शतक पूर्ण केलं तर आम्ही टाळ्या वाजवतो. टाळ्या वाजवतो की शतक पूर्ण झालं. पण तोच आमचा बाप नांगराच्या मागे दिवसभरात कितीतरी फेऱ्या मारतो तरी सुद्धा आम्हाला दिसत नाही. काय? तरी सुद्धा आम्हाला दिसत नाही. बघा, तरीही आम्ही म्हणतो आमच्या वडिलांनी आमच्यासाठी केलं का? आमच्या वडिलांनी आमच्यासाठी केलं का? आमच्या वडिलांनी जे केलं ना ते शब्दात मांडता येणार नाहीये. काय? शब्दात मांडता येणार नाही. अहो, त्या बापाला तेव्हाच रडायला येतं ज्या वेळेस त्याची पोटची लेक काय पोटची लेक ज्या वेळेस सासरीच लग्नाचा दिवस असतो आणि लग्नाच्या वेळेसही सुद्धा ज्या वेळेस साखरपुड्याला पाहुणे बघायला येतात, पाहुणे बघायला आल्यानंतर सांगतात तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे, पण आम्हाला हुंडा द्यावा लागेल, काही पैशांची व्यवस्था. बाप विचार करतो अरे जाऊ दे मरू. बायकोला जाऊन सांगतो मग तो स्थळ चांगलंय, काही हरकत नाही, पण पैसे फार जर मागते, पण काही हरकत नाही, माझ्या ताईच्या सुखासाठी ना मी किती पण पैसे द्यायला तयार आहे, पण माझ्या ताईचं लग्न मी त्याच मुलासंग लावून देईन, तिचं आयुष्य सुखात जाईल म्हणून मी तिचं लग्न तिथंच लावून देईन. लग्नाचा दिवस येतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आई 4 साड्या बदलते, बरोबर आहे? आई 4 साड्या बदलते, पण मंगलाष्टका झालीस, अक्षता पडल्या, 2 लाख रुपयांचा बस्ता बांधलेला असतानाही सकाळपासून एकाच ड्रेसवर असतो ना तो आमचा बाप असतो. तो बाप आम्हाला कधी दिसलाच नाही, कधीच दिसला नाही. त्या बापाला रडायला येत, ते लेक माहेर लेक सासरी जाताना दुसऱ्यांदा रडायला येतं ज्या वेळेस त्याच्या लेकीचं लग्न होऊन झाल्यानंतर तिचा नवरा किंवा तिच्या सासरचे तिला टाकून दिली जाते, किंवा जर आपल्या लेकीचा नवरा वारल्यानंतर किंवा लेक तरुणपणी जर विधवा झाली ना तर त्या बापाला रडायला येत. कारण त्या बापाचं काळीच निष्ठुर आहे, तुम्हाला दिसतं काय? निष्ठुर काळाचा बाप आम्हाला दिसतो, पण उशीत तोंड खुपसून रडतो ना, मांडवाच्या बाहेर जाऊन जर रडतो ना तो आमचा बाप असतो. कारण तो आमच्या समोर कधी रडलाच नाही ना. थोडस काही झालं की आई लगेच रडते, म्हणून आई विषयी आम्हाला थोडं प्रेम वाटतं, आईची माया आम्हाला जाणवते. कारण आमचा बाप आमच्या समोर कधी रडलाच नाही असं आम्हाला वाटतं. अहो, पोटचं पोरगा ज्या वेळेस बापाला उलटून बोलतो ना त्यावेळेस सुद्धा बापाला रडायला. कारण आयुष्यभर कष्ट केले, हाडाचं काढ केलं, ज्या पोरासाठी केलं ना त्याला जर त्याची किंमत नसेल ना तर आयुष्याला अर्थ नाही.